मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या सगळ्या बहिणींसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आम्ही आज घेऊन आलेलो आहोत। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यावर अनेक सरकारी योजनांवरती अंकुश लागतो हे तर आपल्यालाही माहित असेल, पण याचाच परिणाम आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर सुद्धा झालेला आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिलेल्या निर्देशांनुसार अशा आर्थिक योजना ज्या मतदारांना प्रभावित करू शकतात त्या तात्पुरत्या बंद करण्यास सांगितलेले आहे। आणि याचाच भाग म्हणून आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला देण्यात येणारा निधी हा महिला व बालविकास मंत्रालयाकडून थांबवण्यात आलाय। कदाचित आतापर्यंत आपण ही बातमी ऐकली असेल आणि त्यामुळे आपल्याही मनात आजूबाजूच्यांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या बाबत संभ्रम निर्माण झाला असेल। लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी बंद झाली आहे का असाही प्रश्न आपल्या कानावर आला असेल। तर याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद झाली आहे का याबाबत राज्य सरकारने नेमकी काय भूमिका घेतली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 6वा हप्ता म्हणजे डिसेंबरचा 1,500 रुपयांचा हप्ता आपल्याला मिळणार आहे की नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा आपला आजचा व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी सिद्धी, आपण पाहत आहात लोकसत्तालय। तर मैत्रिणींनो, नेमकी चर्चा काय आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जो निधी देण्यात आला होता तो महिला व बालविकास मंत्रालयाकडून थांबवण्यात आला। याचं कारण काय तर केंद्रीय निवडणूक आयोगाचे जे मुख्य अधिकारी आहेत त्यांनी राज्य सरकारला तसंच विविध प्रशासकीय विभागांना असे निर्देश दिले होते की कुठल्याही प्रकारच्या सरकारी योजना ज्या आर्थिक स्वरूपामध्ये मतदारांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रभावित करू शकतात त्या सगळ्या आचारसंहिता लागू असताना बंद असाव्यात। याबाबतची माहिती सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना विभागांना देण्यात आली होती। तसंच राज्य सरकारद्वारे चालवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा आढावा सुद्धा घेण्यात आला होता आणि म्हणून मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी विविध सरकारी आर्थिक योजनांचा आढावा सुद्धा घेतला होता। याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जेव्हा अभ्यास करण्यात आला, त्याचा आराखडा पाहण्यात आला, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की यातून राज्य सरकार मोठ्या प्रमाणात आर्थिक निधी मतदारांपर्यंत पोहोचवतंय आणि याचा परिणाम मतदानावरती होऊ नये याकरिता ही योजना थांबवण्याबाबतचे निर्देश देण्यात आले। याचाच एक भाग म्हणून जेव्हा राज्य सरकारला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती देण्यास सांगण्यात आलं तेव्हा महिला व बालविकास मंत्रालयाकडून असं सांगण्यात आलं की या योजनेसाठी लागणारा निधी हा जवळपास 15 ऑक्टोबरच्या सुमारासच थांबवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला स्थगिती देण्यात आली। आता याचा अर्थ म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद झाली आहे का तर अजिबात असं नाहीये। काही दिवसांपूर्वीच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतचं स्पष्टीकरण सुद्धा दिलंय। मात्र टेक्निकली जर आपण या गोष्टीकडे बघितलं तर दिवाळीची म्हणजे भाऊबीजेची भेट म्हणून आतापर्यंत ऑक्टोबर व नोव्हेंबर या 2 महिन्यांचे पैसे अनेक लाभार्थी महिलांना अगोदरच प्राप्त झालेत। काही महिलांचे पैसे जे सुरुवातीपासूनच अडकलेत त्याबाबतचे जरी आपल्याला प्रश्न सोडवून घ्यायचे असतील तर लोकसत्ताच्या पेजवरच्या अन्य व्हिडिओंना, लाडकी बहीण संबंधित व्हिडिओजना भेट द्यायला सुद्धा विसरू नका। मुद्द्याकडे परत येऊयात तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे जे आतापर्यंत मिळालेले आहेत आणि डिसेंबरचे पैसे हे आपल्याला डिसेंबरमध्ये मिळणार आहेत। निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 25 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया देखील पूर्ण होणार आहे। त्याच्यामुळे जर आपण टेक्निकली या गोष्टीकडे पाहिलं तर नोव्हेंबर पर्यंतचे सगळे हप्ते हे महिलांना मिळणार आहेत आणि डिसेंबरचा हप्ता हा डिसेंबरमध्ये मिळणार आहे जेव्हा आचारसंहिता लागू नसेल। त्यामुळे थोडक्यात सांगायचं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला स्थगिती देण्यात आलेली आहे, त्यावर बंदी आणण्यात आलेली नाहीये। अर्थात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून जो काही निकाल समोर येईल, ज्या कोणाचीही सत्ता स्थापन होईल त्याचा कदाचित परिणाम या लाडकी बहीण योजनेवरती होऊ शकतो। यापूर्वी जसं महायुती सरकारने सांगितलंय की जर निवडून आलो तर मग मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ते कायम चालू ठेवणार आहेत, तर काही दिवसांपूर्वी मवियाकडून विशेषतः शरद पवार गटाकडून असं सांगण्यात आलं होतं की या योजनेचं स्वरूप आराखडा अभ्यासला जाईल आणि मग आढावा घेऊन यामध्ये बदल केला जाईल। नंतर याबद्दल जेव्हा टीका झाली त्यावेळी शरद पवार गटाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत जयंत पाटील त्यांनी असं स्पष्टीकरण दिलं होतं, लाडकी बहीण योजनेला मवियाचा कुठल्याही प्रकारे विरोध नाहीये। खरं तर मवियाची सत्ता आली तर 1,500 रुपयांऐवजी 2,000 रुपये सुद्धा दिले जातील। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचं स्वरूप निवडणुकीच्या निकालानुसार बदलू शकतं, पण याचा अर्थ
लाडकी बहीण योजना बंद झाली असा अजिबात नाही. याबाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा आपल्या एक्स खात्यावर काही माहिती दिली आहे. ती माहिती काय ते आता आपण पाहूयात. अदिती तटकरे यांनी 19 ऑक्टोबर रोजी आपल्या एक्स अकाउंटवरून पोस्ट केली होती, ज्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असं स्पष्ट सांगितलं होतं. त्या म्हणाल्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात मिळतायत. शासनाने जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 2024 या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केलाय. तसंच 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील 2,34,00,000 पात्र भगिनींना देण्यात आलाय. सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ हा डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये ही नम्र विनंती. दरम्यान अदिती तटकरे यांची हीच पोस्ट शेअर करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा एक खास पोस्ट लिहिली होती व याशिवाय समस्त लाडक्या बहिणींनी बांधलेल्या राखीची शपथ घेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक आश्वासन सुद्धा दिलं होतं. अजित पवार नेमकं काय म्हणाले हेही आपण पाहूया. मी अजून एक महत्त्वाची गोष्ट माझ्या बहिणींना सांगू इच्छितो की माझ्या काही विरोधकांनी उघडपणे जाहीर केलंय की निवडणुका संपल्यानंतर ते ही योजना बंद करतील. महाराष्ट्रातील करोडो बहिणींना संसाराचा गाडा आखण्यासाठी, मुलांच्या शिक्षणात मदत करण्यासाठी, त्यांना त्यांच्या पायावर सक्षमपणे उभं राहण्यास मदत करणाऱ्या लाडक्या बहीण योजनेला विरोधक बंद करण्याचं स्वप्न बघत आहेत. परंतु तुम्ही बांधलेल्या आणि पाठवलेल्या प्रत्येक राखीची शपथ घेऊन सांगतो, तुमचा दादा ही योजना बंद होऊ देणार नाही. निवडणुकीच्या वेळी विविध पक्ष एकमेकांवर अनेक आरोप करतात, एकमेकांच्यावर हल्ले देखील करतात. पण मला असं वाटतं की विरोधक लाडकी बहीण योजनेबद्दल खोटी माहिती पसरून मायमाऊलींचा अपमान करत आहेत, भीतीचं वातावरण पसरत आहेत. पूर्वी विरोधकांनी सांगितलं की पैसे मिळणारच नाही. आता ते म्हणत आहेत की पैसे का दिले जात आहेत. याचं उत्तर माझ्या भगिनींना द्यावं लागेल. विरोधक म्हणतात की महिलांना थेट पैसे देणं व्यर्थ आहे. त्यांना मी सांगू इच्छितो की मागच्या 2 महिन्यात मला हजारो बहिणी भेटल्या. काहींनी राखीसोबत पत्र पण पाठवलं. त्या प्रत्येक संवादात, त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक पत्रात माझी भगिनी त्यांना मिळत असलेल्या रकमेतून त्या काय करणार आहेत हे मोठ्या आनंदाने सांगत होत्या, लिहित होत्या. काहींनी तर सांगितलं या पैशातून छोटासा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाला समृद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहोत. एका माऊलींनी 2 महिन्याचे आलेले पैसे आणि त्यात आपले स्वतःचे काही पैसे जोडून एक शिलाई मशीन घेतली. ती आता तिच्या आजूबाजूच्या घरातील महिलांचं शिवणकाम करत आहे आणि त्यातून तिला बऱ्यापैकी पैसे मिळतील अशी माझी खात्री आहे. तर सगळ्या लाडक्या बहिणींना अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये सांगायचं तर महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी महिलांच्या कल्याणार्थ किंवा त्यांना आर्थिक पाठबळ लाभावं यासाठी अंमलात आणली होती, ती योजना निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेली आहे, बंद करण्यात आलेली नाहीये. या योजनेसाठी राज्य सरकारने 46,000 कोटींची तरतूद केली आहे आणि आतापर्यंत 2,26,00,000 अधिक महिलांच्या खात्यात त्यांचा सन्मान निधी प्राप्त झालेला आहे. आतापर्यंत अनेक महिलांना 5 हप्ते प्राप्त झालेत आणि डिसेंबरचा हप्ता हा डिसेंबर महिन्यामध्ये मिळेल असं आश्वासन सध्या तरी महायुती सरकारकडून देण्यात आलेले आहे. आपल्याला आपल्या लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेत का, आपल्या काही याविषयीच्या तक्रारी आहेत का, हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तसंच व्हिडिओ आवडला असेल तर अधिकाधिक शेअर करा, लाईक करा आणि कमेंट सुद्धा आवर्जून करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला आवर्जून सबस्क्राईब करा. पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह.